हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होणार। अवकाळी पावसासंदर्भात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला मुख्यमंत्री आज उत्तर देणार। सरकार शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करणार का, याकडे लक्ष। मराठा आरक्षणाबाबतही आज विधिमंडळामध्ये चर्चा। जरांगेंनी दिलेला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री उद्या आपली भूमिका मांडण्याची शक्यता। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे आज नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी ठाकरे पितापुत्र सभागृहामध्ये उपस्थित राहणार। विदर्भामध्ये अधिवेशन सुरू, मात्र विरोधी पक्ष कुठेही दिसत नाही। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची टीका। विरोधी पक्ष सत्तेत विलीन झाल्याचे दिसतंय, आंबेडकरांचं वक्तव्य। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी अंतिम सुनावणीला आज सुरुवात। सकाळी 8:30 वाजता पहिल्या सत्रातील सुनावणी, तर दुपारी अध्यक्षांच्या कामकाजातील वेळेनुसार दुसऱ्या सत्रामध्ये सुनावणी। 18 ते 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी विधानसभा अध्यक्षांकडून पूर्ण केली जाईल। 10 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना सगळ्या प्रकरणाचा निकाल देणं अपेक्षित। सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश। मराठा आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांचा फडणवीसांवर आरोप। महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना न्यायालयामध्ये युक्तिवाद करू नका असं फडणवीसांनी सांगितल्याचा आरोप। काही जण म्हणतात की आपण 83 वर्षांचे झालो, पण आपण अजूनही तरुण। शरद पवारांचा विरोधकांना टोला, तसंच नवा इतिहास घडवून आणण्याचाही इशारा दिला। 10 वर्षांपासून भाजपचं सरकार आहे, पण टीका करायला शरद पवार लागतात। सुप्रिया सुळेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला। मनोज जरांगेंच्या वक्तव्यांचा मंत्री भुजबळांनी पाढा वाचला। तू मला काय बघणार, तुझी तब्येत सांभाळ, तुझी दादागिरी सहन करणार नाही। जरांगेंना भुजबळांचा इशारा। आमची लायकी काढणारा तो कोण, आधीच मरकट, त्यात मद्य प्यायल्यासारखं तो बोलतो। छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल। मराठा समाजाला आमचा विरोध नाही, आमचा विरोध झुंडशाही दादागिरीला। छगन भुजबळांचं वक्तव्य। मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, छगन भुजबळ यांची मागणी। मागासलेल्यांना आरक्षण मिळायला लागल्यावर ओबीसी आरक्षणात वाटेकरी आले, छगन भुजबळांचं वक्तव्य। शिंदे समितीकडून खोटे कुणबी दाखले देण्यात येत आहेत। एकीकडे सराटे ओबीसींच्या आरक्षणाला विरोध करतात, तर दुसरीकडे ओबीसीतून आरक्षण मिळवण्याचा अट्टहास, छगन भुजबळांचं वक्तव्य। मराठ्यांना राजकीय आरक्षण मिळाल्यास ओबीसींचा सरपंचही होणार नाही, छगन भुजबळांचं टीकास्त्र। मागासवर्ग आयोगात गडबड सुरू, धमक्या देऊन आरक्षण मागणं चुकीचं, मंत्री भुजबळांची टीका। राज्यामध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणकर्त्यांना सरकारनं त्रास देऊ नये, मनोज जरांगेंचं सरकारला आवाहन। दाखल केसेसमधील आंदोलकांना अटक करू नका, जरांगेंचा सरकारला इशारा। सरकारनं 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्यावं, मनोज जरांगेंची मागणी। यावेळी 1 तास देखील वेळ वाढवून दिला जाणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। सरकार डेडलाईन ओलांडणार नाही, मात्र दगाफटका झालाच तर आम्ही सज्ज, मनोज जरांगेंचा इशारा। समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये याची काळजी सगळ्या नेत्यांनी घ्यावी, बच्चू कडूंचं राज्यकर्त्यांना आवाहन। जर गावखेड्यावरती याचे परिणाम झाले तर ते भयंकर असतील, बच्चू कडूंचा इशारा। उपोषणावर लाठीचार्ज झालेला तुम्ही कधी बघितलात का, आमदार बच्चू कडूंचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल। फडणवीसांनी भूमिका बदलायला नको होती, बच्चू कडूंचं वक्तव्य। मी मराठा ही जात मानत नाही, मराठा जर जातीवाचक वाटत असेल तर तुम्हाला राष्ट्रगीतातून हा शब्द काढावा लागेल, बच्चू कडूंचं सरकारला आवाहन। जरांगे पाटलांना पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर ठाम, बच्चू कडूंचं वक्तव्य। तारखा, इशारा आणि धमकी न देता समाजाला न्याय कसा मिळेल हे पाहिलं पाहिजे, रामदास कदम यांचा जरांगेंना सल्ला। तसंच भुजबळांनी आता थांबलं पाहिजे, रामदास कदमांचा भुजबळांनाही सल्ला। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना शिवसेना आपणच निर्माण केल्यासारखं वाटतं, रामदास कदम यांची ठाकरे पितापुत्रांवर टीका। ठाकरे पितापुत्र गद्दार आहेत, रामदास कदम यांचा हल्लाबोल।
छत्रपती संभाजीराजेंनी सर्व खासदारांची बैठक बोलावली. नितीन गडकरी, शरद पवार आणि नारायण राणेंनाही निमंत्रण. मराठा आरक्षणासंदर्भात सगळ्या खासदारांनी संसदेमध्ये एकमतानं आवाज उठवण्यासंदर्भात चर्चा होणार. भिवंडीमध्ये ओबीसी सभेच्या व्यासपीठावरती नाराजी नाट्य. आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवींना भाषण थांबवण्याची चिठ्ठी दिल्यानं नाराजी. छगन भुजबळांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न. नागपूरमध्ये राज्यातील काही रेल्वे उड्डाणपुलाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते शुभारंभ. निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव नसल्यानं मंत्री गुलाबराव पाटलांकडून नाराजी व्यक्त. भिवंडीतल्या ओबीसी मेळाव्याकडे कपिल पाटलांची पाठ. व्यासपीठावरच्या बॅनरवर कपिल पाटलांचं नाव. कपिल पाटील, विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी मेळाव्याला जाणं टाळलं. ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या जरांगेंच्या मागणीचा ओबीसी बचाव परिषदेकडून निषेध. एल्गार परिषदेतून ओबीसींमध्ये जनजागृती करणाऱ्या छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांचं अभिनंदन केलं. शासन सातनिहाय जनगणना करत नसल्यानं जनगणना करण्यासाठीच्या ॲपचं ओबीसी मेळाव्यात उद्घाटन. या ॲपद्वारे गावापासून ते संपूर्ण राज्याची माहिती मिळेल. ओबीसी नेते अशोक विशेंची माहिती. नाशिकच्या आडगाव परिसरात गिरीश महाजनांनी बिऱ्हाड मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. तोडगा काढण्यामध्ये महाजनांना यश. मागण्यांबाबत आम्ही कुठेही मागे राहणार नाही. सामंजस्यानं प्रश्न सोडवू, गिरीश महाजन यांचं आश्वासन. अधिकाऱ्यांसोबत चर्चा करू आणि नाशिकमध्ये गोल्फ क्लब मैदानावरती बिऱ्हाड मोर्चाचा समारोप करू. सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाळे यांची माहिती. नितेश राणेंनी आरक्षणावर भूमिका घेताना कोकणातील जनतेला विचारलं का? आमदार वैभव नाईक यांचा नितेश राणेंना सवाल. कोकणातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजे असं नाईक यांचं वक्तव्य. सुधाकर बडगुजर प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच नितेश राणेंच्या मागचे सूत्रधार. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा आरोप. नितेश राणे मंत्रिपदासाठी पक्षाची लाचारी करतात. नाईकांची नितेश राणेंवर टीका. माजी मंत्री भास्कर जाधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल केली. मुख्यमंत्र्यांची नक्कल करत नवाब मलिक प्रकरणावरून मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका. गडचिरोलीच्या कोनसरीतील लॉयड मेटल्सच्या स्टील प्लांटची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी. सुरजागडमधील लोह खनिजावरती कोनसरी इथं प्रक्रिया केली जाणार. एका सामान्य शिक्षकाचा मुलगा शेकडो कोटीच्या मालमत्तेचा मालक कसा? जशी माझी चौकशी झाली तशीच गिरीश महाजनांचीही चौकशी करा. एकनाथ खडसेंची मागणी. तर मंत्री म्हणून तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर केला. खडसेंची महाजनांवर टीका. भाजपत राहून एकनाथ खडसेंनी चोऱ्या आणि आर्थिक घोटाळे केले, त्यामुळे त्यांना पक्षातून हाकलून दिलं. मंत्री गिरीश महाजन यांची खडसेंवर टीका. दाऊदचा आरोप झाला म्हणून खडसेंचा राजीनामा घेतला नाही, महाजनांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाबाबत सरकारनं प्रामाणिकपणे काम केलंय. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. राज्य सरकार व न्यायमूर्ती शिंदे समितीकडून आरक्षणासाठी अतिशय वेगानं काम. मंत्री महाजन यांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, मात्र ठाकरे सरकारनं न्यायालयामध्ये आरक्षण टिकवलं नाही. मंत्री गिरीश महाजनांची ठाकरे सरकारवर टीका. मुंबईच्या बोरिवली आणि कांदिवलीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. राजू नालीन आणि विकी मोकल यांचा शिंदे गटात प्रवेश. 1000 शिवसैनिकांचा रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश. मागच्या 2.5 वर्षात काही लोक फक्त फेसबुक लाईव्ह करायचे, मी सांगेन तेच बरोबर ही त्यांची भूमिका असायची. उदय सामंत यांचा ठाकरेंना टोला. आरोग्याचं दुखणं असूनही मुख्यमंत्री शिंदे इर्षाळगड चढून गेले, हे महाराष्ट्राचं भाग्य, सामंतांचं वक्तव्य. डोंबिवलीमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, चांगले रस्ते, मेट्रो, फ्लायओव्हर उभारणं हे आमचं ध्येय. आजवर झालेली कामं आपण सांगू शकतो, पण विरोधकांकडे छातीठोकपणे सांगण्यासारखी कामच नाहीत. श्रीकांत शिंदेंची टीका. विमानातल्या तांत्रिक बिघाडामुळे उद्धव ठाकरेंचा नांदेड दौरा रद्द. माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलीच्या विवाहासाठी ठाकरे नांदेडमध्ये उपस्थित राहणार होते. नाशिकचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीमध्ये वाढ. सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. एसीबी कडून तक्रार देण्यात आली आहे. 100 कोटींच्या कथित खंडणी वसुली प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता. माफीचा साक्षीदार बनण्याच्या भूमिकेवर सचिन वाझे ठाम. ईडीच्या भूमिकेवर आक्षेप घेत माफीचा साक्षीदार बनण्याची विशेष न्यायालयामध्ये मागणी केली. ठाण्यातील प्रिया सिंगचे पोलिसांवर आरोप. मराठीतून लिहिलेल्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी पोलीस आपल्यावर दबाव टाकत होते. प्रिया सिंग हिचा आरोप.
ठाण्यामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी प्रिया सिंगची भेट घेतली। गायकवाड नावाच्या मुलाकडून प्रिया सिंगला जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्न, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। ठाण्यातील प्रिया सिंग हल्ल्याप्रकरणी तिघांना कासारवडवली पोलिसांकडून अटक। प्रेयसीला कारनं चिरडल्याप्रकरणी अश्वजित गायकवाडलाही अटक। संसद घुसखोरी प्रकरणातील आरोपी अमोल शिंदेच्या झरी गावात दिल्लीचं पोलीस पथक। अमोलच्या घरातील काही कागदपत्र आणि इतर साहित्यांची पोलिसांकडून तपासणी। अमोलच्या आईवडिलांचाही जबाब नोंदवला। नागपूरमधील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीतील स्फोटाची एटीएस कडून पाहणी। ईडीच्या ताब्यात असलेले सदानंद कदम यांचं खेड येथील साई रिसॉर्ट ही वादाच्या भोवऱ्यात। रिसॉर्टचं बांधकाम अनधिकृत, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या निकालानं बांधकामाची परवानगी रद्द। विविध कारणांमुळे मुंबईच्या जे रुग्णालयातील त्वचा विभागाच्या डॉक्टरांचा आजपासून संप। तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्यानं सामूहिक रजेवर जाण्याचा निवासी डॉक्टरांचा निर्णय। मुलुंडमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पबाधितांच्या वसाहतीला स्थानिकांचा विरोध। प्रकल्पाविरोधात मुलुंडकरांचं ठिय्या आंदोलन। आंदोलनामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या सहभागी। पुण्यामध्ये भोंदूगिरीचा प्रकार उघड, तरुणाला 1.5 लाखांचा गंडा। पाय धुतलेलं पाणी प्यायला देत भोंदूगिरी, स्पर्धा परीक्षार्थी तरुणाची मांत्रिक महिलेकडून फसवणूक। डहाणूच्या कैनाड परिसरामध्ये बिबट्याची 2 पिल्लं आढळून आल्यानं खळबळ। वनविभागाकडून बिबट्याची शोध मोहीम सुरू, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। जालना पोलिसांकडून 6 गावठी पिस्तूल, 12 जिवंत काडतुसे आणि 2 तलवारी जप्त। या प्रकरणी 6 आरोपी अटकेत। जिल्ह्यातील विविध आंदोलनं आणि गुन्ह्यांच्या संदर्भात पोलीस ॲक्शन मोडवर। नांदेडमध्ये गुन्हेगाराचा दहशतीचा प्रयत्न, गुन्हेगाराच्या धमकीमुळे एकाचा हृदयविकारानं मृत्यू। पोलिसांकडून गोळीबार करत गुन्हेगाराला अटक। गुरुद्वारा परिसरातली घटना। बीडमध्ये फायनान्स कंपनीकडे बनावट सोनं गहाण ठेवून 21 लाखांचं कर्ज घेतलं। या प्रकरणी 7 जणांविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, तर एका आरोपीला पोलिसांकडून अटक। पालघरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, स्थानिकांकडून नराधमाला बेदम चोप। बोईसरच्या आझादनगर परिसरातली घटना। अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर भीषण अपघात। अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू। चंदनापुरी गावाजवळची घटना, ट्रक चालक फरार। दोन 2049 नंतर मत्स्यसाठे संपण्याची शक्यता। ऑक्सफर्ड विद्यापीठाचा संशोधनांती निष्कर्ष। वातावरणातील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं होणारी मासेमारी आणि समुद्रातील वाढतं प्रदूषण यासाठी कारणीभूत असल्याचं अभ्यासातून स्पष्ट। जेजुरी गडावरती चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होणार। वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या रोडग्यांचा खंडेरायाला नैवेद्य दाखवला जाईल। राज्यभरातील सुमारे 25,000 भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन। महाराष्ट्रातील 300 शिवभक्तांनी पूर्ण केली दक्षिण दिग्विजय मोहीम। हिंदवी परिवाराकडून पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन। डॉक्टर संभाजी भोसले आणि कार्याध्यक्ष अमोल मोहिते यांचं नियोजन। पंढरपूरचे विठुराय 1 महिन्याच्या विश्रांतीसाठी निसर्गरम्य विष्णुपदावर पोहोचले। संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये देव या निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या शांत वातावरणामध्ये विश्रांती घेतात अशी मान्यता। अमरावतीच्या हनुमानगडी इथं शिवमहापुराण कथेला उत्साहात सुरुवात। जिल्ह्यासह देशभरातून लाखो भाविक कथा ऐकण्यासाठी अमरावतीमध्ये दाखल। परभणीमध्ये बागेश्वर बाबांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला। हनुमान कथा सोहळा संपल्यावर बागेश्वर बाबांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला। सांगलीमध्ये लोकमान्य टिळक स्मारक मंदिराचा शताब्दी वर्ष शुभारंभ सोहळा। सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती। आता राजकीय युद्धांची गरज आहे, त्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही, भागवतांचं वक्तव्य। उत्तरेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये कडाक्याच्या थंडीत वाढ। 10 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या हरणेच्या समुद्रात पारंपरिक आणि तांत्रिक मच्छीमारांमध्ये वाद। बोटीला धडक दिल्यानं वाद झाल्याची माहिती। कोकणातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी। डॉल्फिन सफर, पॅराग्लायडिंग, फ्लायबोर्डिंग, समुद्री साहसी खेळाला पर्यटकांची पसंती।
कोकणातील माळा रानावर असलेल्या कातळ शिल्पावर माहितीपट येणार. कातळ शिल्पाचा अभ्यास करण्यासाठी भारतासह जगभरातील पर्यटकांच्या भेटी. आता संतनगरी शेगावसाठी वंदे भारत ट्रेन धावणार. मुंबई आणि पुण्यातील गजानन भक्तांसाठी सुविधा. जळगावच्या चाळीसगावमध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक. दुधाला समाधानकारक भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध. सरकार बाजार समितीमध्ये उतरून कांदा खरेदी करू शकत नाही. नाफेडच्या व्यवस्थापकीय संचालकांची माहिती. साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्यानं शेतकऱ्यांनी धान्य भांडार योजनेचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांना आवाहन केलं. कांद्यावरील निर्यात बंदीनंतर सातत्यानं कांद्याचे भाव घसरत असल्यामुळे शेतकरी संतप्त. तर NCCF कडून कांदा खरेदी होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. खुल्या बाजारात सोयाबीनचे दर घसरले, त्यामुळे सोयाबीनची आवक थांबल्यानं व्यापारी चिंतेत. दिवाळीनंतर 5200 वर गेलेल्या भावांमध्ये सुमारे 800 रुपयांची घसरण. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कपाशीचे दर 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटल मागे कमी झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका. शासनानं ठरवलेल्या MSP दराप्रमाणे कापूस खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. ऊसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारची परवानगी. केंद्र सरकारच्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत. तर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. जेव्हा जय श्रीराम अक्षता यात्रा ठाण्यामध्ये आली तेव्हा धर्मवीर आनंद दिघेंनी एक चांदीची बीट अयोध्येला पाठवली होती. मुख्यमंत्र्यांकडून आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा. सांगलीच्या जत तालुक्यातील 8 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला. म्हैसाळ सिंचन योजनेमधून मायथाळ कॅनलमधून 8 गावांना पाणी सोडलं. राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पाणीपूजन सोहळा संपन्न. हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर आणि नेरूळ खारकोप दरम्यान रुळांची वेगक्षमता वाढवली जाईल. रुळांची वेगक्षमता 150 किलोमीटर प्रति तास करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. यामुळे हार्बर मार्गावरच्या प्रवासामध्ये 15 मिनिटांची बचत शक्य होणार. जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये ओबीसी समाजाचं साखळी उपोषण. उपोषणाचा आज 14वा दिवस. राज्यपाल रमेश बैस आणि सरसंघचालक मोहन भागवत कोल्हापूर दौऱ्यावर. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेणार. राज्यपालांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ संपन्न होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका. तर मुंबई अदानींच्या नावानं करण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न. पटोलेंचं वक्तव्य. वन नेशन वन इलेक्शन संदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीची आज बैठक. आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेणार. काँग्रेस कार्यसमितीची 21 डिसेंबरला बैठक. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बैठक बोलावल्याची माहिती. बैठकीमध्ये 5 राज्यातील निवडणूक निकालांवर चर्चा होणार. 19 डिसेंबरला इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक. उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊतही उपस्थित राहतील. नागपूरमधून ठाकरे दिल्लीसाठी रवाना होतील. आपचे खासदार राघव चड्डा साई दरबारी. साईबाबांची शिर्डी हे आपलं पंढरपूर ही आरती करून त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. देशातील सर्वात सुरक्षित इमारत ही संसदेची महत्त्वाची इमारत जर सुरक्षित नाही तर देश कसा सुरक्षित असेल. खासदार राघव चड्डांकडून प्रश्न उपस्थित. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो दरम्यान पंतप्रधानांच्या ताफ्यानं रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिला. तब्येत बिघडल्यानं अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल. जुहीतल्या रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यामध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण. आगीमध्ये गोदाम पूर्णतः जळून खाक. राजस्थानच्या श्रीमधोपूरमध्ये कार आणि बसचा भीषण अपघात. अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू. तमिळनाडूच्या काही भागात मुसळधार पाऊस. पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. पावसामुळे विरुधुनगर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी. बिग बॉस मराठीमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सई लोकूरला कन्यारत्न. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सईनं माहिती दिली. जोहान्सबर्गच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सनं विजय. अर्शदीप आणि आवेश खानच्या धारदार वेगवान माऱ्यासमोर आफ्रिकन आर्मी 116 धावांमध्ये गारद. भारताकडून 2 फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पार.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.